हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इव्हिनिंगला व्लॉग शूट केला आहे आम्ही चाललेलो आता गार्डनमध्ये. सो पिल्लूला रेडी वगैरे केली, मी वगैरे रेडी झाली आणि घरातली सगळी कामं नॉर्मल असतात ती आवरून आम्ही निघालो. आणि खाली जाता जाता आम्हाला हर्षदीप भेटला, सो त्याला पण आम्ही घेतलं. पुढे तुम्ही बघालच. आणि पिल्लूची ॲज युज्युअल बडबड चालूच होती. 2-3 दिवस संध्याकाळी तिला आम्ही नेहमी गार्डनला घेऊन जातो आहे. तिला खेळायला स्लायडिंग इवन असे 2-3 आयटमच खेळते ती, जास्त काही असं खेळत नाही. झुला वगैरे ती अजून नाही खेळत, घाबरते. सो त्याच्यामुळे मोस्टली करून ती स्लायडिंग आणि असं स्प्रिंग असते खाली, त्याचं बाईक किंवा घोडा असं काय असतं ना त्याच्यावर बसून खेळते बस. बाकी असं काही ती एवढं खेळत नाही. पण तिची एक्साइटमेंट असते ना गार्डन बघितले की खूप असते. सो थंडी वगैरे होती आणि गार्डनला जायचं होतं आणि मोस्टली करून ती स्लाईडमध्ये खेळते, त्याच्यामुळे मग तिला फुल पॅन्टमध्ये घेऊन गेलेली. आणि हर्षदीप खाली भेटलेला, सो त्याला म्हटलं चल तू पण, म्हणजे तो पण खेळेल, कारण का त्याचं पण कधी असं जाणं होत नाही, घरीच असतो तो. आणि पिल्लूला पण सोबत होऊन जाईल म्हणून तिला घेऊन गेलेलो. आणि ह्या गार्डनमध्ये ना ज्या स्टेअर्स आहेत ना त्या खूप हाईटला आहेत, म्हणजे जो गॅप असतो ना त्यांचा खूप आहे आणि भरपूर असे ते हलतात. आणि जो मधला गॅप होता ना तो खूप होता, त्याच्यामुळे मग मी वरती उभी होती आणि तिला जस्ट ती चढत होती, मग तिला मी घेत होती. आणि जो स्लोप होता ना तो पण खूप होता. डिरेक्टली जर ती पडली म्हणजे स्लाईड झाली असती तर डिरेक्टली ती खालीच पडली असते. आणि त्याची हाईट पण खूप होती. हे आमच्या जवळच गार्डन आहे, पण काहीच फायदा नाही आहे इथे. थोडंसं लांब आहे पण जवळ आहे, म्हणजे जवळच आहे, पण फायदा का नाही आहे, कारण का त्याच्या स्लाईड प्रॉपर नाही आहे, खाली उभं राहावं लागतं. त्यामुळे 2 जण लागतात ह्या गार्डनला जायला. बाकीच्या ठिकाणी मी एकटी असेल तर घेऊन जाऊ शकते, पण ते आहे लांब. सो इथे पिल्लू मस्तपैकी चढत होती. आणि नंतर काय झालं, तिचा एक पाय ना खाली गेला आणि नंतर आम्हाला समजलं की तिचा एक पाय तो खाली गेला. आणि नंतर मग चढवलं तिला आणि नंतर ती खेळत होती. हर्षदीप पण खेळत होता. हे असं सर्कल आधी आहे ना, आम्ही लहान होतो ना तेव्हा खूप सारं असं गार्डनला जायचो. आजोबा आमच्या आहेत ना ते आम्हाला घेऊन जायचे. आम्हाला जोगेश्वरीला असायचे ना तेव्हा आम्ही जायचो. आणि इथे आहे ना मी लपलेली आणि पिल्लू म्हणजे मला सोडून जातच नव्हती, त्याच्यामुळे मी लपून बसलेली लांब असं की बघूया ती मला शोधते का काय करते. सो तिचं तेच चालू होतं. जो थोडा वेळ तिने शोधलं मला, नंतर मग ती तिचं खेळत होती. तिचं म्हणणं होतं की मला उचलून घे, म्हणून तर ती सारखी खाली बसत होती. दीपकच्या पाठी लागत होती आणि सारखी खाली बसत होती. दमलेली खूप सारी खेळून स्लायडिंग चढून. पण म्हटलं सारखी तिला ती उचलूनची सवयच लागून जाते. आणि मोस्टली करून आहे ना मी तिच्यासोबत असली ना की तिचं असं असतं की मला उचलून घे. नंतर मग आम्ही काय केलं, बसले मी डिरेक्टली बाग असतात ना, म्हणजे बेंचेस, तिथे बसले. आणि मग तिचं आणि हर्षदीपचं खेळणं चालू होतं. थोड्या वेळाने ती झाली नॉर्मल मोडमध्ये, खेळायला लागली, पकडायला लागली त्याला. आणि तुम्ही खालचा फ्लोअर पण बघते, तो पण खडबडीत होता. एवढं असं प्रॉपर गार्डन नव्हतं हे. आम्हाला असं जाता एकदा दिसलेलं, भाजी आणायला गेलेलो तेव्हा दिसलो. मग इथे आम्ही सेकंड टाइम आलोय. एवढं असं काही खास नाहीये, पण ठीक आहे. 1-2 स्लाईड तिने खेळली, जर असं गवतात खेळली पळली की होऊन जातं. त्याच्यामुळे मग आम्ही इथे तिला घेऊन आलेलो. आणि तुम्ही बघता म्हणजे सगळ्या मोठ्या स्लाईड होत्या, एवढ्या छोट्या नव्हत्या. एकच छोटी होती, बाकी सगळ्या आहेत त्या मोठ्या होत्या. आणि ज्याचे स्टेअर्स असतात ना त्या पण एवढ्या खास नव्हत्या, म्हणजे गॅप भरपूर होता. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं, थोडंसं तिला पण डायव्हर्ट होईल आणि तो पण खेळेल आणि ती पण पकडापकडी वगैरे असं खेळलो. आणि नंतर मग आम्ही डिरेक्टली घरी आलो. जास्त वेळ काय थांबलो नाही. घरी आल्यानंतर तिला फ्रेश वगैरे केलं, कपडे चेंज केले, कारण का मातीत वगैरे खेळली, स्लायडिंगवर खेळली, कपडे खराब झालेले. सो तिला चेंज वगैरे केलं. नंतर मग तिला तिचा फेवरेट टनल आहे तो लावून दिला. ह्याच्यामध्ये ती चांगले खेळते. टनल, स्लायडिंग, तिचे छोटे टॉईज असतात त्याच्यासोबत ती खेळून जाते आणि मस्तपैकी खेळते. सो हे लावून दिलेलं. आणि मग मी माझी पण कामं करायला घेणार होती, कारण का जेवण करायचं बाकी होती. आज काय करू ना प्रश्न पडलेला. मेन म्हणजे पिल्लूसाठी काय करू. आमच्यासाठी तर पनीरची भाजी करायचा बेत होता, पण नंतर म्हटलं जाऊन दे, फक्त पिल्लूसाठी पनीर करते आणि नंतर मग कधी पनीर पराठे होऊन जातील. सो पिल्लूसाठी फक्त पनीर केलं आणि आमच्यासाठी शेवभाजी केली, कारण का शेव आहे ना थोडीशी उरलेली, मग ती भरपूर दिवस ठेवून आहे ना, मग तिला असं वेगळा स्मेल येतो आणि मग ती वेस्ट होते. त्याच्यामुळे मग म्हटलं शेवभाजी करावी. सो तिच्याजवळ जरासं खेळले, तिच्या नेट आहे ना तिथून थोडंसं बघितलं आणि मस्ती मजा केली. आणि नंतर मग मी माझ्या कामाला लागली.
खेळून झाल्यानंतर मग मी कांदा टोमॅटो होते ते पेस्ट करायचे होते म्हणून थोडेसे फ्राय केले. कांदा टोमॅटो आणि थोडेसे काजू घेतले. ग्रेव्हीला थिकनेस यावा म्हणून काजू घेतलेले 4-5. हे नीट अगदी भाजून घेतले कारण का आम्हाला पण हीच ग्रेव्ही आणि पिल्लूला पण हीच ग्रेव्ही करणार होती. सो हे पटकन चांगलं असं भाजून घेतलं आणि साईड बाय साईड पिल्लूला सध्या असं काही ना काहीतरी लागतं. चिप्सपेक्षा हे राईसचे पफ आहेत, राईसचे चिप्स बोलू शकता तुम्ही. मम्मीने मला पाठवून दिलेले पिल्लूसाठी. सो ते थोडे तळून घेतले. मग तिला कधी कधी भूक लागते, मग ती खाऊच्या डब्यातून चिप्स दे, काही कुरमुरे दे किंवा काही असं मागत बसते. सो त्याच्यापेक्षा मग कधीतरी मी तिला हे देते आणि ते बरं पडतं घरच्या घरी तळलेलं असलं तरी. आणि कितीही म्हटलं ना तरी आपण घरात केलं ना तरी त्यांना बाहेरचंच आवडतं, असंच पिल्लूचं देखील आहे. सो हे अधूनमधून तिला दिलं ना की ती पण एंगेज होऊन जाते आणि आवडीने खाते आणि मस्त लागतात. आम्ही पण मला तर हे प्रचंड आवडतं. प्रेग्नन्सीमध्ये मी खूप सारे खाल्लेले आहेत आणि त्याची टेस्ट पण ना मस्त लागते. हे ना डीमार्टला इझिली भेटून जातात. सो ते आहेत ते असे काहीतरी आहेत आणि सगळे आहेत ते थोडेफार तळून घेतले आणि नंतर मग मी भाजी करायला घेतली. आधी ग्रेव्ही आहे ती नीट शिजवून घेतली थोडीशी आमच्या कढईमध्ये. नंतर मग पिल्लूची जी ग्रेव्ही आहे ती एका कढईमध्ये ट्रान्सफर केली कारण का आमची जी भाजी आहे ती वेगळी करणार होती आणि पिल्लूची भाजी आहे ती वेगळी करणार होती. आम्हाला करणार होती मी शेवभाजी आणि पिल्लूला करणार होती मी पनीरची भाजी. जो पनीर मसाला होता तो पण टाकला पिल्लूच्या याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये देखील टाकला. नंतर मध्ये आपले घरचे मसाले, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद वगैरे ब्ला 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 ते सगळे टाकले आणि नीट शिजवून घेतलं. पिल्लूला मी आता तिखट वगैरे देते म्हणजे ती खातेच, असं हे नाही करत. जरी तिखट लागलं ना तरी ती खाऊन घेते. सो अशा प्रकारे आहे ती ग्रेव्ही तयार झाली आहे. पिल्लूची भाजी तयार झाली आणि शेव आहे ती मी थोड्या वेळाने टाकेल. जेव्हा जेवू ना त्याच्या 5-10 मिनटं आधी टाकेल म्हणजे ती थोडीशी होईल. नंतर मग ती नाहीतर आहे ना मग ती पुरी मेल्ट होऊन जाते. त्याच्यामुळे ठरवलं की नंतरच टाकेल. सो आता भाजी वगैरे प्रिपेअर झाली आहे म्हणजे ऑलमोस्ट झाली. आता कोथिंबीर वगैरे कट करून टाकेल आणि झालं. मग भाकरी करायची होती कारण का बाजरीचं पीठ आहे ते खूप होतं म्हणजे आहे पण आणि 2 ते 3च भाकऱ्या आम्ही खातो, बाकी जास्त असं खात नाही. दीपकनी खाल्ली तर 1.5 आणि मी खाल्ली तर 1.5 बस एवढंच. त्याच्यामुळे मग ते पीठ आहे ना जास्त होऊन जातं आणि फक्त एकच टाईम भाकरी होते. दीपकला टिफिनला मी चपाती देते आणि दुपारच्या जेवणात भाकरी असते. सो असं काहीतरी असतं. सध्या तरी आम्ही भाकरी खातोय. तांदळाचं पण पीठ आहे, बाजरीचं पण पीठ आहे, त्याच्यामुळे ह्या 2 भाकऱ्यात आलटून पालटून होऊनच जातात. आणि भाकरी मला तांदळाची आहे ना भयंकर आवडते आणि बाजरीची भाकरी आहे ना दीपकला आवडते. जे ग्रेव्हीची भाजी केली ना तर दीपकला ही भाकरी आवडते आणि मला आता भाकरी आहे ना प्रॉपर जमते. म्हणजे आता समजलं जर बाजरीची भाकरी आहे ना ती जमूनच जाते कारण का ते पीठ आहे ना थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे ते तुटण्याचे, फाटण्याचे किंवा काही ब्रेक होण्याचे चान्सेस कमी असतात. सो अशा प्रकारे मी भाकरी आहे ती भाजून घेतली आणि भाकरी भाजून झाल्यानंतर मग मी पिल्लूला जेवायला भरणार होते आणि अशा प्रकारे आहे ती भाकरी भाजून झाली. भाजी पण तयार झाली आहे पिल्लूची. पिल्लूला पनीरची भाजी केली आहे, मस्तपैकी अशी थिकनेस केली आणि आम्हाला केले शेवभाजी. सो आता सगळं झालं आहे माझं, आवरलं आहे आणि आता फक्त आम्हाला जेवायचं बाकी आहे. पिल्लूला पटकन पाणी पाजून घेतलं मी कारण का जेव्हा जेवायच्या आधी आहे ना मी तिला 10-20 मिनटं पाणी पाजून घेते, नाहीतर मग ती पियाला नाटक करते. झोपायच्या आधी मग थोडंसं पिते. सो इथे तिला मी पाणी वगैरे पाजलं आणि दीपकसोबत ती खेळत होती. नंतर इथे मी तिला भरवत होती. सो दीपक तिला एंगेज करत होतं. तिला अशा प्रकारे मला भरवावं लागतं, काहीतरी एंगेज करावं लागतं आणि मग ती खाते. सो असं एंगेज केलं ना आणि ती खेळली ना की पटपट खाऊन घेते ती. मग काय एवढं टेन्शन येत नाही स्क्रीन टाईमचा मला. सो आता तेच चालू आहे आणि बघताय तुम्ही रिजेक्ट पण करते ती पण आणि खाते पण ती. असं नाही आहे की ती काही खात नाही, खाते पोट भरून. फक्त जरा वेळ तिचे नाटक असतात. जोपर्यंत तिच्या तोंडाला टेस्ट नाही भेटत की काहीतरी चांगलं केलं आहे त्यानंतरच मग ती खाते अगदी आवडीने. आणि मग तिने सगळं काही खाऊन घेतलं आणि नंतर मग तिचं झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आम्हाला शेवभाजी वगैरे केलेली ते खाल्लं वगैरे आणि मग पिल्लूची खाऊन झाल्यानंतर तिची एनर्जी लेवल तुम्ही बघताय. मग परत ती स्लायडिंगवर खेळायला लागली आणि आम्ही जेवत होतो. जेवताना असंच बसावं लागतं आम्हाला, एक त्या साईडला एक ह्या साईडला, कारण का मग मध्ये ती असते खेळत, मग तिच्याकडे लक्ष ठेवावं लागतं आणि बघताय ती कशी चालते. सो ही काळजी घ्यावी लागते. सो व्लॉग आहे तो इथेच एंड करते मी आजचा. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण पुन्हा एकदा